मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत। त्या संदर्भात नवीन शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। आता ज्या काही महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या तर अशा महिलांना सुद्धा आता या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यांना सुद्धा वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत। या संदर्भात हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता ज्या काही अटी आणि नियम होते तर यामध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत। आता काय बदल करण्यात आलेले आहे नक्की तर ते आपण या व्हिडिओमध्ये या शासन निर्णयामध्ये समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण हे मोफत उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण हे मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवली जात आहे। दिनांक 30/7/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती ही विहित केली आहे। तसेच दिनांक 4/9/2024 रोजी अन्वये काहीतरी तरतुदी सुधारित करण्यात आल्या आहेत। तथापि माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 23/9/2024 रोजीच्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्देश हे देण्यात आले आहेत। सद्यस्थितीत काहीतरी प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषाच्या नावाने असल्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान हा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे। वास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, जेणेकरून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल। सबब त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि याच अनुषंगाने आता या शासन निर्णयामध्ये काही सुधारणा करण्यात आलेली आहेत। आता जी काही सुधारणा करण्यात आलेली आहे तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र लाभार्थ्यांनाच सदर या योजनेचा लाभ देण्यात येईल, त्याऐवजी आता खालीलप्रमाणे वाचण्यात यावा। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकेनुसार कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावर त्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतील। मूळ शासन निर्णय दिनांक 30/7/2024 मधील अन्य अटी व शर्ती व शासन शुद्धीपत्रक दिनांक 4/9/2024 मधील तरतुदीत सुधारित तरतुदीत कायम राहतील। तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता, आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या तर अशा महिलांना सुद्धा आता या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। तुम्ही इथं पाहू शकता, आता ज्या महिलांच्या कुटुंबातील गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावाने होते तर अशा महिलांना सुद्धा आता या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे। त्यांनी लवकरात लवकर आपलं गॅस कनेक्शन हे आपल्या नावाने महिलांच्या नावाने करायचं आहे। ज्यांचं पुरुषाच्या नावाने आहेत तर त्या महिलांनी आपल्या स्वतःच्या नावाने गॅस कनेक्शन करायचं आहे, तरच आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तसेच बाकीच्या ज्या काही अटी आणि नियम आहेत तर ह्या आहे तसेच असणार आहेत। यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेली नाहीत, परंतु फक्त ज्या महिलांचं गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावाने होते तर अशा महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना गॅस कनेक्शन मिळालेले आहे तर अशा महिलांना आता वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत। मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय